परतीचा पाऊस मका शेतकऱ्यांच्या संकटाचं कारण बनला। बळीराजाची दिवाळी अंधारात। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी दुःखाची ठरली आहे। सलग पावसामुळे संपूर्ण मका पीक पाण्यात वाहून गेले असून उरलेले काहीही शेतकऱ्यांच्या हातात आलेले नाही। शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काळजी आणि निराशा स्पष्ट दिसत आहे। शेतकऱ्यांनी अगदी कष्टाने उभे केलेले मका पीक परतीच्या पावसाने वाहून गेले। आता आम्ही दिवाळी कशी साजरी करावी ही भीती बळीराजाला सतावत आहे। कर्ज, घर खर्च, मुलांचा शाळेचा खर्च सगळं आता मोठं संकट बनलं आहे। पावसाने अक्षरशः हातातला घास हिरावून घेतला। शेतात पाणी तुंबल्यामुळे मकाच्या कणस संपूर्ण पाण्यात राहून सडून गेले। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी तातडीने मदतीची गरज आहे। स्थानिक प्रशासनाने आणि सरकारला शेतकऱ्यांची मदतीसाठी पुढे येण्याची मागणी वाढली आहे। परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या मेहनतीचे फळ हिरावले आहे। सध्या येवला तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था चिंताजनक आहे आणि मदतीसाठी त्वरित पावले उचलणे अत्यावश्यक आहे। आपलं शहर आपली नजर। ब्युरो रिपोर्ट, नाशिक तेज। मका काढतोय आज आम्ही पाण्यातून मका काढ राहिलो। काय अवस्था झाली त्याची? कर्ज काढून पिकं उभे केलते, कसे फेडणार आहे आता आम्ही हे कर्ज? मला दिवाळी साजरी कशी करणार आता? कशी साजरी करणार दिवाळी? आमच्या मागं काय एक समस्या शेतकरी मुलांचे शिक्षण राहते, लग्न कार्य राहते, कसे पार पाडणार आहे आम्ही? अशी जर शेतीची अवस्था दरवर्षी होत राहील, 3 वर्ष काय दुष्काळ पडला, आता यंदा बरं मोठं पीक आला तर यंदा पाण्यानं असं केलं, अशी अवस्था केली। काय आता सरकारला काय म्हणावं? सरकारला, निसर्गाला कसं जगायचं शेतकऱ्यांनी?